सभापती महोदय टीईटीचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। सभापती महोदय, आम्हाला जाणीव आहे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे टीईटीची परीक्षा घेण्यासंदर्भात। आमची याचिका शिक्षकांची देखील सुप्रीम कोर्टात गेली। आम्हाला अपेक्षा होती सरकारनं की त्यात सहभागी होऊन टीईटीची अट रद्द व्हावी। 53च्या वरच्यांना सूट आहे, 53च्या खालच्यांना टीईटी द्यायला लागते। आता असणाऱ्या अस्तित्वात असणाऱ्या शिक्षकांनी द्यायची आणि पुढे नोकरी पाहिजे असणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा द्यायची। सभापती महोदय, एखादी परीक्षा घेत असताना जर ही सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केली असेल तर राज्य शासनाची जबाबदारी व्यवस्थित परीक्षा घेण्याची। आज एका बाजूला 13 कोटी जनतेचं भलं करण्याच्या घोषणा हे सरकार करतंय, साधी 6 लाख लोकांची परीक्षा ही घेऊ शकत नाही। सभापती महोदय, 6 लाख लोकांची परीक्षा साधी घेता येत नाही ना। आज पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये एक पेपर फुटलेला आहे, त्याचं आंदोलन चालू आहे। परवा विद्यापीठामध्ये पेपर फुटले, त्याचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे। नीट बसून सीबीएसई पर्यंत जिथं जिथं हे पेपर फुटतील तिथं तिथं कोण लागेबंद आहेत, कुणाचे लागेबंद आहेत चौकशी केलं पाहिजे। आणि म्हणून सभापती महोदय, आमचं म्हणणं आहे की सगळी चर्चा या ठिकाणी थांबवावी, याच्यावर विस्तृतपणे सगळ्या सभागृहांना बोलायची परवानगी द्यावी। मला वाटतं विरोध तिकडचे सत्ताधारी देखील मान्य। म्हात्रे साहेब, तुम्हाला अमान्य आहे का मान्य आहे? मान्य आहे का मान्य आहे सांगा, म्हणजे तुम्हाला मान्य आहे टीईटीचा पेपर फुटलेला? हा, भारती साहेब इथं आहेत। सभापती महोदय, हे कोणी मान्य करणार नाही, हा अन्याय झालेला आहे। त्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की हे सगळं कामकाज बाजूला ठेवावं आणि या पद्धतीनं कामकाज बाजूला ठेवून ह्याची चर्चा व्हावी। भिवंडीत पेपर ज्या कुठं फुटला, त्याचे सूत्रधार काय, कोणावर गुन्हे दाखल केले, त्या गुन्हेगार, आता आमची माहिती अशी आहे की गुन्हे दाखल ज्यांच्यावर झाले त्यांचा हात किती आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या मागची लोक लपवायसाठी चाललेलं आहे। सभापती महोदय, आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय उत्तर प्रदेश पर्यंत देश पातळीवर याचं कनेक्शन असं ऐकलं जाते। सभापती महोदय, आमची विनंती आहे, राज्यात जर विश्वासार्हता निर्माण करायची असेल परीक्षेसंदर्भात, जर विकसित भारत म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल तर सगळी चर्चा या ठिकाणी बाजूला ठेवा, याच्यावर वेळ द्या, याच्यावर चर्चा घडू द्या। शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी बोर्ड दाखवलं जाते, तुमच्या डिपार्टमेंटचं हे फेल्युअर आहे, फक्त समोर दिसतात 2-3 लोकांच्यावर गुन्हे दाखल करून चालणार नाही। ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण कोण सामील आहेत, त्याच्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे, हे विस्तृतपणे याची चर्चा सभापती महोदय झाली पाहिजे। त्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की सगळं कामकाज थांबवा आणि याच्यावर या ठिकाणी आपण चर्चा करावी, अशी आमची विनंती आहे। टीईटीच्या पेपर फुटीच्या संदर्भामध्ये शांतता ठेवा जरा सभागृहात। अनेक सन्माननीय सदस्य महोदयांनी आपलं मनोगत या ठिकाणी ठेवलेलं आहे। निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी ही गंभीर बाब आहे। मला वाटतं की ही गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे। टीईटीचा पेपर फुटीचा जो काही विषय आहे, हा पोलीस प्रशासनाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्वतः कारवाई करून हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे। मुद्दा क्रमांक 1, सभापती महोदय, या संदर्भातलं विस्तृत विवरण आजच सभागृहामध्ये या ठिकाणी केलं जाईल। या संपूर्ण प्रकाराची चौकशीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SITचं गठन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि SITच्या माध्यमातून त्या ठिकाणी 4 पेक्षा जास्ती पथक निर्माण करून याचा संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाते आहे। आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत, निश्चितपणे वेळ प्रसंगी आवश्यकता पडली तर कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करावे लागतील का, की जेणेकरून गंभीर आणि कठोर कारवाई, ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे। या दृष्टिकोनातही शासनाची त्या ठिकाणी तयारी आहे। जे कोण असतील, मला वाटतं मंत्री महोदय आपल्या सगळ्या सदस्याचं ऐकले, मंत्री महोदय पूर्ण होऊ दे ना। या सर्व चौकशीतून जे पुढे येईल त्या सर्वांवर
त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचं शासनाची भूमिका आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की काय पद्धती असते, कशा पद्धतीने ही परीक्षा संपन्न होते, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे काय न्यायनिवाडा हे आपल्या सगळ्या सभागृहाला माहिती आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पण कशी आपल्याला संपन्न करता येईल याचाही लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी केला जाईल. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एसआयटी करू. याच्या प्रकरणाची व्याप्ती देशभर आहे. SIT च्या मला असं वाटतं की त्यांनी अंतिम ज्यावेळेस निवेदन करतील त्यावेळेस आपल्याला बोलता येईल ना. दुरुस्त करावं आता. आणि जे त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून अंतिम आपल्याला तपशीलवार देता येते. मागणी आमची त्याचं कारण असं आहे की याची व्याप्ती देशभर आहे. आणि त्या परीक्षा आयुक्ताची जबाबदारी की नाही. पहिली परीक्षा परिषदचं पत्र वाचा सभापती महोदय. त्यात पहिल्या वाक्यात लिहिलेलं आहे, नीट परीक्षेचा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही योग्य ती काळजी घेतली होती तरी पेपर फुटला म्हणून ही परीक्षा रद्द करत आहे. म्हणजे धाडस परीक्षा आयुक्ताचं बघा वाक्य आहे पहिला, पत्राचं वाक्य आहे पहिला, वाक्य पहिलं आहे की नीट परीक्षेच्या विचारात आहे. मग कसलं तुम्ही आयुक्ताला आपण जरा बसा सगळे. सभागृहाचं कामकाज मी अर्धा तासासाठी तहकूब करीत आहे.